काही दिवसांपूर्वी आपण ऐकलंच असेल की लहान मुलांना कफ सिरपमुळे आपला जीव गमवावा लागला। तर कफ सिरप म्हणजे सर्दी आणि खोकला हा काही खूप मोठा आजार नाही आहे। त्यासाठी आपल्याला केमिकल युक्त जे आहे ही ॲलोपॅथीचे औषध घेण्याची काही गरज नाही आहे। तर माझं असं म्हणणं अजिबात नाही आहे की सगळेच औषधं खराब असतात, सगळ्याच औषधांनी हा प्रॉब्लेम होतो। मात्र ॲलोपॅथीचे औषधं गरजेचे आहे ज्यावेळेला इमर्जन्सी आहे, पर्याय आपल्याकडे दुसरा काही नसतो किंवा पेशंटची कंडिशन जास्ती वर्स्ट होऊ नये म्हणून अशा वेळेला जेव्हा आपण ॲलोपॅथीचे औषध घेतो त्यावेळेला ते खरंच गरजेचं असतं। आता ज्यावेळेला आपण टाळू शकतो त्यावेळेला आपण नक्कीच हे टाळायला पाहिजे, कारण या औषधांचा कुठे ना कुठे काही ना काही साईड इफेक्ट जरूर असतो। त्याऐवजी जर आपण वातावरण बदललं, हिवाळ्याचे दिवस आहे किंवा पावसाळ्याचे दिवस आहे, अशा वेळेला सगळ्यांनाच व्हायरल इन्फेक्शन होतो, सर्दी खोकला कॉमनली होतो। अशा वेळेला जर आपण काही घरगुती उपाय केले तर त्यापासून हे आजार म्हणजे जे सर्दी खोकला आहे हे होतच नाही। इन केस झालेही की दुसऱ्यांना आहे, शेजारी बसतोय, शाळेत मुलांना एकमेकांमुळे होतो आहे, तर अशा वेळेला झालेही तर ते लवकर बरे होतात। त्यासाठी आपल्याला वेगळ्या औषधं घेण्याची गरज पडत नाही। तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, काही इन्ग्रेडियंट मी सांगते त्यापैकी सगळेचे सगळे नाही घ्यायचे, जेवढे तुम्हाला घेणं शक्य होतील तेवढेच घ्यायचे आहे। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी 1-2च घटक घेतले तरी बस आहे। आणि समजा एका व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर 1/4 पिंच आपल्याला काळी मिरी पावडर, थोडासा आल्याचा तुकडा, 5-6 तुळशीची पानं, लवंग 1 ते 2, जर ताप असेल तर लवंग 2 जास्ती घालायच्या, 1 चिमूट हळद त्यामध्ये घालायची, दालचिनीचा छोटासा तुकडा आपल्याला त्यात घालायचा आहे, 2 कप पाणी उकळायला ठेवायचं, ते 1 कप होईपर्यंत आटवायचं आहे, त्यानंतर हा काढा आपल्याला घ्यायचा आहे। हे आपल्याला दिवसातून एकदाच घ्यायचं आहे, जोपर्यंत वातावरणामध्ये थंडावा आहे तोपर्यंत। मात्र जर तुम्हाला सर्दी खोकला झालाय असं वाटतंय किंवा थोडंसं तर सर्दी खोकल्यासारखं वाटतंय तर अशा वेळेला हा काढा तुम्हाला 3 वेळा घ्यायचा आहे। मात्र काळजी हीच घ्यायची की काढा आपल्याला एकदा बनवून 3दा घ्यायला नाही पाहिजे। प्रत्येक वेळेला आपल्याला ताजा काढा बनवायचा आहे, सकाळी नंतर दुपारी चहा घेतो त्यावेळेला आणि रात्री झोपताना। दुसरं म्हणजे पोट भरलेलं आहे, पोट फुल आहे अशा वेळेला काढा घ्यायचा नाही आहे। रात्रीचं जेवण पचलं आहे, पोट हलकं झालंय त्यावेळेलाच आपल्याला रात्री झोपताना काढा घ्यायचा आहे। ही जर आपण काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला सर्दी खोकल्यासाठी बाहेरची औषधं घेण्याचं कधीच काम पडणार नाही। दुसरी काळजी ही पण घ्यायची आहे की हे सगळेचे सगळे इन्ग्रेडियंट्स घेणं गरजेचं नाही आहे। याते 3 ते 4 इन्ग्रेडियंट तुम्ही घ्या, रोज ज्यांना घ्यायचं ज्यांना सर्दी खोकला झालेला नाही मात्र स्वतःची इम्युनिटी वाढवायची आहे अशा लोकांनी फक्त याते 3-4 इन्ग्रेडियंट जे तुम्हाला घरात आहेत अवेलेबल ते घेतले तरी बस आहे। मात्र सर्दी खोकला झालेला आहे अशा वेळेला जेवढे जास्तीत जास्त घेता येईल तेवढे जास्तीत जास्त घ्या। लहान मुलं घेत नाही तर अशा वेळेला त्यामध्ये गूळ टाका, कारण गूळ सुद्धा हा कफ कमी करण्याचं काम करतो, प्लस त्यामध्ये मिनरल्स पण असतात। तर अशा प्रकारे काढा बनवून सगळ्यांनी हिवाळा आणि पावसाळ्यात जर रोज घेतलं तेव्हा सर्दी खोकल्यासाठी बाहेरून काहीच औषध घेण्याची गरज नाही पडणार।